तर आता मी याच्यावरती पाठ ठेवून घेते. स्वस्तिक काढल्यानंतर तिथे थोडंसं अक्षता टाकून घेते. मला हे याच्या आधी काय स्वस्तिक टाकून झाल्यानंतर मी हा पिवळा केशरी कलरचा कपडा आणलेला आहे, तर तो मी डबल आहे, तो मी आता टाकून दिला त्याच्यावर. सर्वात आधी तर आपल्याला इथे दिवा लावून घ्यायचा आहे. तर बघा, मी एका वातीचे 2 वाती करून घेतल्या, कारण ही वात जरा जाड होती. जी आपण एकच वात टाकतो ना, तर एक वात न टाकता 2 वाटी टाकायच्या असतात, म्हणजे दिव्यामध्ये 2 वाती लावायच्या असतात एकच. तर बघा, ह्या 2 मी छान वळून घेतल्या आणि या 2 आहेत त्या एकत्र करायच्या अशा, आणि त्यानंतर ती अशी वात याच्यामध्ये लावायची. बस या गडबडी ते. तर काय आहे, आज आहे पौर्णिमा. पौर्णिमा आहे, परत त्यातून ग्रहण आहे. तर पौर्णिमेला ही पूजा करायची असते. तर आपल्याला ही धनकुंचम सेवा करण्यासाठी सर्वात आधी तर दिवा लावायचा आहे ना समोर. मी इकडे दिवा लावून घेतलाय. त्या दिव्याला सुद्धा आपल्याला कुंकू लावून घ्यायचं. कुंकू लावून घ्यायचं, मी सुद्धा वाहून घ्यायचं. तर आता आपल्याला ते कुंचम तयार करायचं आहे. ते आपण जे धनलक्ष्मी कुंचम करणार आहोत. तर माझ्याकडे तर ते नाहीये, तर मग आता काय करणार, जे आपल्याकडे आहे तेच मी करणार आहे. तर बघा, ताट जे आपलं तामण आहे ना, ते तामण ठेवून घ्यायचं आणि इथे हे फूल अर्पण करून घ्यायचं. आपली जी ही पोटली आहे, ही पोटली मी सगळं आहे ना काय केलं माहिती आहे, सकाळी मी हे कापड आणलं 1 मीटर केशरी कलरचं, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी हे सगळ्या वस्तू रेडी केलेल्या आहेत. बघा, घरच्या घरीच मी या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. धनलक्ष्मी कुंचन सेवा ही शुक्रवार, मंगळवार आणि पौर्णिमेला, अमावस्येला करायची असते. ग्रहण वगैरे असेल तेव्हा करायची असते. तर कालच मला कळलं, तर इमर्जन्सीत माझ्याकडे घरामध्ये जे जे साहित्य होतं ना, मी तेच घेतलं. ते धनकुंचम सेवाचं जे ग्लास आहे ना, ते सुद्धा माझ्याकडे नाहीये. पण बघा, माझ्या मनामध्ये भावना आहे खूप की नाही, आपल्याला हे करायचंय तर करायचं. तर म्हणून मी माझ्याकडे या सगळ्या वस्तू घरामध्येच होत्या, तर त्यातलं फक्त काहीच वस्तू मी आणलेल्या आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि ही पोटली सुद्धा मीच घरात तयार केली आहे, आणि याची मी पोटली मी स्वतःच बनवणार आहे. तर काय आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही. तर साहित्य दाखवते माझ्याकडे काय काय आहे. तर माझ्याकडे घरामध्येच हे खरे मोती आहेत, ते माझ्याकडे ऑलरेडी होते, तर मी ते घेतलेत. परत हा जो सोन्याचा मोती आहे, तर तो सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केला. मी पाडव्याला खरेदी केला होता, तर तो सुद्धा माझ्याकडे एक आहे. आता हे आहे काय म्हणतात त्याला, गुंज आहे. हे मी 5 आणलेले आहेत, ते 2 रुपयाला 1 मिळतं. आता हे आहे पंचरत्न. हे पंचरत्न आहे, हेच फक्त मी काल खरेदी केलं आहे, कारण तेच माझ्याकडे नव्हतं. हां, तर ह्या 11 लवंगा मी घेतलेल्या आहेत. सगळ्या वस्तू 11 किंवा 5 किंवा 7 असं घ्यायचं असतात ना. तर बघा, आपल्या हे जे गुंज आहेत ते 5 आहेत, हे 9 रत्न आहेत, हे 5 आहेत, तर हे 11 आहेत लवंगा. हां, तर आता हे आहेत गोमती चक्र. तर गोमती चक्र आहे ना, मी आता मध्ये बागेश्वरला गेले होते ना, तर त्यावेळी मी हे 7 खरेदी केले होते, म्हणजे सॉरी मी आणले होते. तर हे आहेत 7 गोमती चक्र. तर ते सुद्धा माझ्याकडे घरामध्येच होते, आणि मी मंदिरात ते पूजत होते. आणि कवड्या, ह्या कवड्या आहेत 2. ह्या पिवळ्या कवड्या माझ्याकडे ऑलरेडी आहेत घरामध्ये, मी पूजेमध्ये ठेवते ते. आणि हा नारळ आहे. तर प्रथमेशला मी सांगितले होते छोटे छोटे नारळ, पण त्याला हाच छोटा वाटला असेल म्हणून त्याने आणला हा. मी नंतर बाजारात जाऊन आणखीन लहान आणेल, तर इतके छोटे छोटे नारळ असतात ते आणायचे. आणि 1 हळकुंड लागतं, तर ते हे कमळगट्ट्याच्या बिया ह्या कितीला आणल्या प्रथमेश? 5 रुपयाचं एक आहे. हे 5 रुपयाचं एक आहे. तर परत त्यात चांदीचं नाणं सुद्धा देतात. तर माझ्याकडे हे चांदीचं नाणं घरातलंच, आपल्याकडे तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये हे नाणं असतं, तर तसंच हे माझ्याकडे आहे. तर ही सुद्धा वस्तू माझ्याकडे आहे. तर ठीक आहे. आता याच्यामध्ये फक्त ना त्या बांगड्या असतात ना, त्या माझ्याकडे नाही आहेत. ते ना 7 कॉईन घ्यायचे, 10 रुपयाचे. तर 10 घ्या, 5 घ्या, काय बघा आपल्याला करायची इच्छा आहे ना,
बस मग करायचं. काय झालं माहिती आहे का, माझा उपवास होता. गुरुवारी मी ठरवलं की स्वामींचे 11 गुरुवार आपण करायचे आणि त्यानंतर शुक्रवारसुद्धा मी करायला घेतले वैभव लक्ष्मीचे. तर बरोबर त्या दिवशी गुरुवारी मला हा व्हिडिओ आला धनलक्ष्मी कुंचन सेवेचा. तर मी विचार केला, अरे बापरे, या सगळ्या सेवा 3 वर्षापासून सुरू आहे आणि मला कसं काय माहिती नाही, मला कसंही हा व्हिडिओ आला नाही इतके दिवस. पण मी याच्या आधी एक दादांचा व्हिडिओ आला होता मला. तर ते दादा सांगत होते, हे काय नवीन फॅड काढलं आहे लोकांनी, धनकुंचम सेवा. हे सगळ्या महागड्या वस्तू विकून लोक स्वतःचा फायदा करून घेतात आणि गरिबांना लुबाडतात वगैरे, असा मी व्हिडिओ आला होता. मग मी तो परत दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. मग आज ना मी परत मला एक व्हिडिओ आली आणि त्याच्यानंतर मी ते जे अनुभव ऐकले, मग मी विचार केला की नाही आपण पण केला पाहिजे. म्हणून मी काय केलं आणि ते जेव्हा मी सेवा पाहिली, नंतर ते कुठे मिळतं वगैरे पाहिलं. कारण बघा आपण मग सगळं शोधतो की कुठून मिळतं, काय कुठून घ्यायचं. तर तसं मला कळलं की ते शीतलताई आहेत त्यांच्याकडून ह्या सेवा मिळते. तर मग मी विचार केला की चला आता त्याची किंमत काय असेल वगैरे सगळं मग मी पाहिलं. नंतर आता जर मी ते मागवायचं जर झालं तर मला माझ्याकडे एका दिवसात तर ते येणार नाही आणि मला गुरुवारीच ती व्हिडिओ आली होती सकाळी. तर मग मला ते आज करायचंच आहे कोणत्याही परिस्थितीत. मी जेव्हा त्याचं साहित्य पाहिलं तर मी विचार केला, अरे माझ्याकडे तर यातलं सगळं साहित्य आहे. घरात तांदूळ आहेत, ग्लास आहे, परत चांदीचा कॉईनसुद्धा आहे, लवंग आहेत, दालचिनी आहे, हे सगळ्याच वस्तू तुम्ही म्हणाल मग तर आहे. हे गोमती चक्र आहे, कवड्या आहेत, सोन्याचे मोती आहेत, परत मोत्याचे मोती आहेत आणि बरंचसं साहित्य आपल्या घरात आहे. तर मी विचार केला की का म्हणून आपण बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरातूनच करूया. मग मी ती घरातून, कारण की मला ते करण्याची इतकी इच्छा होती की मी विचार केला आज जर मागवलं तर आजच तर येणार नाही. तर मी ते आधी मागवलं आणि त्यानंतर माझ्याकडे आहे त्या परिस्थितीमध्येच मी तो माझ्याकडे घरातलाच तो स्टीलचा ग्लास घेतला आणि त्याला स्वच्छ धुवून त्याच्यावरच मी ती पूजा केली आहे. कारण मला काय वाटतं माहिती आहे का, भावना महत्त्वाची असते. कारण देव कधीच म्हणत नाही मला हेच वस्तू पाहिजे वगैरे. त्याला फक्त तुम्ही त्याची आठवण मनापासून केलीत ना, हेच त्याच्यासाठी खूप असतं. तर मग मी तोच विचार केला आणि मनात कोणताही वाईट विचार केला नाही की याने माझं काम होईल का. बस मला करायचं होतं. मला माझं कोणतं तरी काम करायचं आहे, त्या हिशोबाने मी केलं नाही. खूप प्रेमाने मी केलं आणि ती सेवा मी केली. आणि तुम्हाला सांगते ना, मी 3 दिवस ही सेवा माझ्याकडून सलग आईने करून घेतली. कारण की त्या दिवशी गुरुवार होता, त्या दिवशी मी केलं. शुक्रवार होता, दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या दिवशीसुद्धा केला. तिसऱ्या दिवशी पौर्णिमा होती. मी विचार केला की चला पौर्णिमा आहे ना, तर पौर्णिमेला करूया. तर म्हणजे मला असं वाटतं की हां, शनिवारी पौर्णिमा आहे असं समजून मी केली ती सेवा. मला वाटते मी गुरुवारी न करता शुक्रवारी केली आहे ही. आणि मग नंतर शुक्रवारी केली आणि शनिवारी मला असं वाटलं की शनिवारी पौर्णिमा आहे. पण शनिवारी पौर्णिमा नव्हती. ती रविवारी होती. म्हणजे ज्या दिवशी गणपती अनंत चतुर्दशी होती ना, त्याच दिवशी पौर्णिमा समजून मी त्या दिवशी पण केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमा खरी होती, त्या दिवशी मग मी परत केला. म्हणून माझ्याकडून 3 दिवस सलग ही सेवा झाली. तर बघा, मग मला तिथेच पॉझिटिव्ह वाटलं की माझ्याकडून 3 दिवस सलग सेवा झाली. तर बघा, ही अशा पद्धतीने मी माझी सेवा केली आणि मग बऱ्याच व्हिडिओ मी पाहिल्यानंतर माझ्या ते लक्षात आलं की बाबा हे खूप साहित्य महाग आहेत. तर बऱ्याच ताई ना अशा कमेंट करत असतात दुसऱ्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्यांच्या व्हिडिओत ज्यांनी सेवा घेतली आहे. तर त्यांना करायची असते सेवा, पण आपल्याकडे इतके पैसे कोणाकडे नसतात आणि आपण इतक्या महागड्या वस्तू घेऊ शकत नाही. मग त्या ताई कमेंट करत होत्या बऱ्याच ताईंना. तर मला काय वाटतं, आपल्याला करायचं आहे ना, तर मग आपल्या घरात जे साहित्य आहे ना, चांदीचंच असायला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे ना आपल्याकडे. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, जे ओरिजिनल हळकुंड आहे किंवा लवंग आहेत, या ओरिजिनल आहेत ना, त्याच आपण देवाला ठेवाव्यात असं मला वाटलं. मग मी ते जे साहित्य वापरतात ते मी वापरलं आणि त्याने मी पूजा केली आहे. पण पूजा मी करताना ना, मी काही न मागता फक्त मला खूपच पॉझिटिव्ह वाटत होतं आणि खूपच छान वाटत होतं आणि मी ते दिवसभर ते नामस्मरण करण्यात मला जो आनंद वाटत होता आणि मी ते केलं आहे. तर आता बघा, मग तुम्हाला सुद्धा करायची इच्छा असेल ना, तर तुम्ही ते करा आणि दिवसभरात ते 16 आपले जे श्रीसूक्त आहे ना, ते 16 वेळा तुम्ही दिवसभर टीव्ही लावून ठेवा. त्याच्यामध्ये तुम्ही ते लावून ठेवा आणि त्याने तुमचं पाठांतरसुद्धा होईल आणि एक वेळा तरी विष्णू सहस्त्रनाम लावायचं. बस इतकी सेवा करायची आणि सतत आपलं नामस्मरण चालू ठेवायचं. बघा, आपल्याला खूप छान वाटतं ना, तर त्याच्यातच आपलं काम होणार म्हणजे होणारच. आणि मी सुद्धा ते ना मागवलं आहे त्या ताईंकडून. मग मला आता माझी वस्तू कधी येईल ते मला माहिती नाही. किती 7-8 दिवस तरी लागतील. मग तोपर्यंत मी अशीच बसून राहणार
तरी मला नको वाटत होतं. म्हणजे मला करायचीच होती सेवा, तर माझ्याकडे जे साहित्य होतं त्यातून मी केलं आहे. आता तुम्हालासुद्धा करायचं असेल ना, तर मनात कोणताही विचार आणू नका, माझं काम होईल का म्हणून. तुमच्या घरातल्या ज्या वस्तू आहेत ते घ्या आणि त्याने ही सेवा चालू करा. तर तुम्हालासुद्धा नक्कीच त्याचा खूप चांगला अनुभव येईल. आता मी सुद्धा 3च दिवसांपासून करते आहे. मला पॉझिटिव्ह वाटतं, खूप छान वाटतं आहे, म्हणजे खूपच मला भारी वाटतं आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुम्हालासुद्धा छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि मलासुद्धा येतो आहे चांगला अनुभव. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुमच्या घरातल्याच वस्तू घेऊन. नमस्कार मंडळी, मी परवा व्हिडिओ टाकला साडीचा. तर नवीन साड्यांचं कलेक्शन मी जे दाखवलं होतं, तर त्याच्यावर मला बऱ्याच ताईंचे कमेंट होते की त्यांना डेली वेअरसाठी साडी हवी. तर मी ते साड्या आणलेल्या आहेत पण दाखवल्या नव्हत्या सगळ्यात सणाच्या गडबडीत. तर आता मी तुम्हाला ते दाखवते. तर बघा, खूप सुंदर साड्या आहेत. वेटलेस साडी आहे आणि खूप सुंदर आहे. ही शिफॉनमध्ये साडी आहे आणि असं हे ह्या पॅकेटमध्ये येणार. आणि हे बघा, त्याच्यावर ना अशी गुलाब आहेत शिमरमध्ये आणि पूर्ण साडी ही अशी आहे ना. तर मी तुम्हाला ती खोलून दाखवत नाहीये. आणि या साडीला पायपिंग आहे बघा. आता खोलू ही साडी. एकच साडी करून नको मग. तर ही जी साडी आहे तर मी घडी नको मोडूस. तर घडी नाही मोडत, फक्त साडी तुम्हाला दाखवते. कारण की नंतर मग थोडं जवळ ये, दाखव आणि मग परत पाठी जा. हे बघा, तर या साडीची बघा अशी पायपिंग आहे. पूर्ण साडीला पायपिंग असणार, पदराला पायपिंग असणार. खूप छान असं पायपिंग आहे. आणि त्याचा ना ब्लाऊज जो आहे तो बघा असा आहे. म्हणजे सिल्क ब्लाऊज असतो ना, सिल्कचं कापड, तसा हा ब्लाऊज आहे प्लेनमध्ये. तर असं आहे आणि त्याला सुद्धा पायपिंग आहे. तर अशी ही साडी आहे. वेटलेस साडी आहे शिफॉनची. तर खूप छान साडी आहे. या साडीची किंमत 660 इतकी आहे आणि तुम्हाला शिपिंग चार्ज लागणार नाही आहे, फ्री शिपिंग आहे. तर ही एक झाली साडी. आता ही बघा, खूप सुंदर साड्या आहेत. साड्यांचा कलर सुद्धा छान आहे आणि साड्या एकदम सॉफ्ट आहे. हे बघा, डेली वेअरसाठी खूप छान साडी आहे. हे बघा, एकदम त्याच्या आतमध्ये पेपर आहे, म्हणजे घडी घालण्यासाठी पेपर लावलेला असतो तो. तर तसा हा पूर्ण साडी शिफॉनची आहे. आणि हा इथून इथपर्यंत, म्हणजे इथून इथपर्यंत त्याचा जो बॉर्डर जी आहे ना, म्हणजे काय म्हणतात त्याला, काठ. तर ही जी काठ आहे ती सॅटिनची आहे आणि त्याला मधून आहे ना शिमरपट्टा, 4 शिमरपट्टे दिलेले आहेत. तर ही तुम्हाला ना साडी जशी दिसते तसाच त्याचा फुल कलर आहे. तर हा हे बघा, पाटून ही अशी आहे. पूर्ण साडी ही अशी असणार आहे आणि त्यानंतर हा डार्क कलर असणार आहे. म्हणजे वरून हा लाईट पिंक कलर आहे आणि त्याच्यानंतर जी बॉटमला आहे तो डार्क पिंक कलर असा असणार आहे. तर ही साडी आहे, इतकी सुंदर साडी, फक्त 550 रुपये इतकी आहे. फ्री शिपिंग आहे. खूप सुंदर साडी आहे. तर बघा, ज्यांना कोणाला ज्या साड्या आवडतील ना त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि जो नंबर दिलेला आहे ना, बुकिंग नंबर, त्याच्यावर तुम्ही ते पाठवा. मग मी तुम्हाला बारकोड देईल, तर त्याच्यावरती पेमेंट पाठवा. तर तुमच्याकडे 6-7 दिवसामध्ये तुमची साडी पोहोचून जाईल. तर आता ही पण साडी तशीच आहे. ही पण तशीच साडी आहे, फक्त ही सॅटिन पट्टा वगैरे नाहीये. पण ही या साडीला बरं मार्बल साडी आहे ना, त्या मार्बल साडीमध्ये आहे बघा. ही इतकी त्याची बॉर्डर आहे, त्याला लेस सुद्धा लावलेली आहे आणि साडी पूर्ण अशी असणार आहे बघा. आणि बॉटमला हे असा असणार आहे. एवढा असा हा पॅटर्न आहे. शिफॉनचीच साडी आहे ही सुद्धा. तर या साडीची किंमत खूप कमी आहे, 550 रुपये. ही सुद्धा फ्री शिपिंग तुम्हाला येणार आहे. याच्यामध्ये आणखीन एक कलर आहे, म्हणजे 2च कलर आहेत याच्यामध्ये. तो असा तो ग्रीन कलर होता आणि हा जो आहे तो पिंक कलर आहे. बरोबर, ही अशी साडी असणार आहे. ही बघा, ही आहे तुमची पिंक कलरची साडी आणि बघा मागे हे असं आहे. म्हणजे पूर्ण साडी अशी पिंक कलरची असणार आहे आणि खाली बॉटमला हा ब्लू कलर जातोय. रामा ब्लू कलर आहे आणि याला काठ सुद्धा आहे, म्हणजे बॉर्डर लावलेली आहे. खूप सुंदर साडी आहे ही साडी आणि ती साडी दोन्ही सेम म्हणजे फक्त वेगळा कलर आहे पण पॅटर्न एकच आहे. तर ही सुद्धा तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये 550 रुपयामध्ये ही साडी येऊन जाईल आणि 7 दिवसात तुमची साडी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे बघा,
मी जी नेसली आहे ती साडी कितीला. कारण की काय होतं माहिती आहे, सगळ्या साड्या सुंदर आहेत, पण काय होतं मी नेसून दाखवल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की हां ही साडी खूप सुंदर आहे. कारण की जी साडी मी परवा पिंक कलरची नेसली होती त्या फटाफट ती साडी बुक झाली. तर आता ही जी साडी आहे ती लेमन कलरची आहे, लाईट लेमन कलरची आहे, खूप सुंदर साडी आहे. याची पण बघा साडी अशी आहे की या साडीला सॅटिन पट्टा आहे छोटासा आणि त्याला शिमरची एक बारीकशी बॉर्डर दिली आहे. आणि त्याचा ब्लाऊज जो आहे तो प्लेन असणार आणि हा त्याचा पदर आहे, असा प्लेन पदर आहे बघा. याच्यामध्ये फक्त ब्राऊन कलरचे असे मधून थोडीशी डिझाईन केलेली आहे, बाकी काही नाही. साडी भरपूर मोठी आहे. आता याच्यामध्ये किती कलर आहेत तर 3 कलर आहे. हा एक येलो कलर आहे, एक हा इंग्लिश कलर आहे सगळे बघा. हा एक कलर आहे, खूप सुंदर कलर आहे बघा. एक हा कलर आहे बघा आणि हा एक आहे. हा जो आहे तो बिस्किट कलर, हा सुद्धा इंग्लिश कलर आहे. खूप सुंदर साडी आहे ही. मी माझ्या शेजारीच लगेच गेल्या, मी 3 साड्या आणल्या होत्या. तर ही जी साडी आहे बघा, याचा कलर खूप सुंदर आहे ना, खूप छान दिसते ही साडी. तर बघा, जी तुम्हाला साडी आवडली असेल, या साडीची किंमत सुद्धा 550 इतकी आहे. जी साडी आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि जो नंबर दिलेला आहे बुकिंग नंबर त्याच्यावर पाठवा. तर आता मी फटाफट तुम्हाला या साड्या सगळ्या दाखवून दिलेल्या आहेत. खूप म्हणजे जर तुम्ही या साड्या बाजारात घ्यायला गेलात तर 650-700 अशा मिळतील, पण मी तुम्हाला फक्त 550 रुपयामध्ये ही फ्री शिपिंग साडी ठेवलेली आहे. तर ज्यांना आवडली असेल त्यांनी तो स्क्रीनशॉट काढा आणि माझ्या मोबाईल नंबरवर, म्हणजे मी जो नंबर दिलेला आहे बुकिंग नंबर त्याच्यावर पाठवा. तर तुम्हाला तुमची साडी 7 दिवसामध्ये येऊन जाईल. चला तर मग परत भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. आणि की मी भरपूर कलेक्शन आणलेलं आहे, पण एक करून साडी दाखवेल. तर त्याच्या आधीच मला खूप कमेंट यायला लागल्या, मेसेज यायला लागले की डेली वेअरची साडी. मग म्हटलं पटकन चला व्हिडिओ बनवून टाकावी. नंतर आताही तुम्हाला व्हिडिओ बनवलेली आहे आणि तुम्हाला जी काही साड्या आवडल्या असतील तरी सुद्धा कमेंट करा. चला तर मग बाय.